तास लागले फंक्शनला वगैरे घालायचे साडी आहे आणि हे काही माझे जरा जीन्स वगैरे आहे आणि क्रॉप टॉप्स आहे. केजरीमध्ये मी कसं सगळं ऑर्गनाईज करते सगळं मी व्यवस्थित सगळं भरलेलं आहे. हे बघा ट्रेमध्ये टोमॅटो वगैरे. हाय हॅलो नमस्ते सगळे कसे आहे तुम्ही बरे आहे ना. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि आत्ता वाजलेलं दुपारचं 1:15 वाजता. आत्ता सगळं माझं काम झालेलं आहे. कपडे आंघोळ सगळं झालेलं आहे काम. आता फक्त जेवण बनवायचं आहे. आता फक्त मी ते छोले असतं ना ते कुकरमध्ये लावून ठेवलेले आहे. मध्ये सिटी वगैरे काढून ठेवलेले आहे. त्याचं फक्त मी ग्रेव्हीसारखं भाजी करते. आता बघते भाकरी नाही तर भात वगैरे लावते. चला आता पटपट करूया. आणि हे बघा आता गुडिया हाय बोल ड्रेस दाखव ना तुझा. हे बघा गुडियाचे ड्रेस परवा घातली होती. आपण हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा घातले होते ना तेच घालून बसलेले परत. हे बघा आरोही हाय. चला मग आता ना पटपट जेवण बनवून घेऊया. चालेल झालं. आणि कमेंटमध्ये सांगा हे गणपती बाप्पा ना आरोही काढलेले कसे झालेले हे आमचे गणपती बाप्पा. हाय म्हण. हाय कसे आहे तुम्ही. चला सुट्टी आहे म्हणून जेवणाला ना काय किती उशीर व्हायला लागले. वरचं हे पाणीचे प्रॉब्लेम. 2:15 वाजले. आत्ता भाकरी करायला लागले. इष्ट बघ गुडिया बघ. सर हात काढ. आता 2:30 झालेले. चला आता जेवण करून घेते. काय फक्त जेवणामध्ये काय फक्त भाकरी केली. मल्टीग्रेन भाकरी आणि छोलेची भाजी केली. मध्ये की थोडंसं रसासारखंच केले ग्रेव्हीसारखं. भात वगैरे काय लावले नाही मी. आरोहीला विचारले भात पाहिजे का. ती म्हणाली नको मी पण फक्त भाकरीच खाते. मग कुठं आमच्यासाठी मला तरी भात आवडत नाही. आरोहीला विचारते कसे झाले ग. मस्त झाले. हां मस्त छान झाले. तुम्ही पण खावा आम्ही पण खाणार. तिचं एकच डायलॉग असते. छान झालं. कायच नाही सिम्पल आहे. कायच मिक्स केलं नाही. आज बटाटा पण नव्हतं म्हणून बटाटा पण काय फक्त छोले. चला मग आपण जेवण करून घेतो. आता ना 3:30 वाजलेलं आहे. आता हे बघा काल तरी ते आपलं फ्रेश भाजी मिळतं ना तिकडनं तरी काय आणलं नाही. आणि आत्ता जाऊन त्यांचे पप्पा आणले तर लोकल मार्केटवरून ना ते काय चांगलं मिळत नाही आहे. आता काय करायला पाहिजे वापरायला पाहिजे. घरी कायच नाही ना भाजी. हे बघा हे एवढं. आता हे सगळं ना धुवून स्वच्छ सगळं ना एक कपड्यावर घालून ठेवलेले आहे. आणि हे इकडे आहे बटाटा. आता हे सगळं इथं ठेवलेलं. आता हे सगळं बरोबर जरा पाणी वगैरे झाल्यानंतर सगळं परत पुसून ना सगळं फ्रीजमध्ये भरून ठेवते. आत्ता ना हे बघा हे आज ना कपडे ऑर्गनाईज करते. हे बघा कपड्याचा अवतार बघा कसं झालेलं आहे सगळं. हे बघा हे इकडं पडायला लागले. इकडे हे करायला लागले. ते घरात 4 माणसं असलं की असंच मतलब की हे घे ते घे सरळ नीट ठेवत नाही काय नाही. आणि एक तरी मलाच खूप घाई असते. हे बघा एवढं छोटंसं तेजरीमध्ये ना 4 लोकांचे कपडे आहे. एवढंच छोटंसं तेजरीमध्ये मी कसं सगळं ऑर्गनाईज करते ते सगळं दाखवते तुम्हाला. हे बघा सगळं कपड्याचं. हे बघा हाल बघा. हे इकडं पडलेलं आहे. उघडले बरोबर सगळे कपडे पडायला लागले. चला मम्मी पहिला ना ते आयराला झोपवते. नाही तर ती ना काहीच काम करायला देणार नाही.
मग ती मध्ये मध्ये येऊन मला मम्मा साडी नेसव, मला ओढणी दे, हे दे ते दे म्हणणार. त्याबद्दल ना आधी ना पहिला तिला झोपवते मी, मग आता परत अर्धा तास 1 तासाने मग मी काम करून घेते माझं. हॅलो गायज, आत्ता बघा 5:45 वाजलेलं आहे संध्याकाळचं. चला मग आता सगळं आता मी पहिला ना सगळं भाजी भरून म्हणजे की सगळं भाजी सगळं ऑर्गनाईज करते, म्हणजे की सगळं फ्रीजमध्ये ठेवते सगळं, क्योंकि तिथं मला जादम घालून बसायला पाहिजे. ते कपडे सगळं ऑर्गनाईज करायला सगळं बरोबर ठेवायला, नाहीतर जागा होणार नाही. क्योंकि एकतर आमचं खूप छोटे छोटे लहान रूम आहे, तेवढं म्हणजे बरोबर सगळं ॲडजस्ट करून ठेवायला पाहिजे. भाजी आहे परत इथं बाजूला बसली, त्या सगळं कपडे वपडे सगळं म्हणजे खूपच अडचण होणार. त्याबद्दल पहिला मी काय करून घेते, सगळं व्हेजिटेबल्स आहे ना ते सगळं उचलते. आता हे बघा, हे एक लाईटला काय झालं बघा कसं होते. हे काय झालं ग लाईटला, चार्जिंगचं लाईट. थोड्या वेळ बंद कर आरोही, बघूया काय झालं, मग नंतर चालू करूया. हे बघा आता सगळं मी व्यवस्थित सगळं भरलेलं आहे. हे बघा ट्रेमध्ये टोमॅटो आणि हे बघा हे सगळं पिशवीत भरलेलं आहे. आता चला आता फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं सगळं पटपट, म्हणजे अजून कपडे वगैरे सगळं घरी करायचं आहे. हे आमची गुडिया तर खूपच काम करते, मध्ये मध्ये असते बघा, काय कामच होत नाही आमचं. आणि आज तरी ती जरा पण झोपली नाही. सरक पळ जरा बाबा. हे सगळं भाजी एक साईडला सगळं ठेवून टाकते. आणि मी काय करते, हे बघा हे कॅबेज ना ह्या सगळ्या ठेवते. हे बघा दूध वगैरे नाही ना ह्याच्या पाठवून मी ठेवते. असं तर जागा आहे ना ते तिथे ठेवते. तिथं नको, आलं इथं ठेव, आलं इथं ठेव. हे बघा आलं आणि कोथिंबीर इथं आहे. हे काय हे बीट आहे ना, बीट पण इथं ठेवूया, सगळं इथं ठेवूया. हे बघा जागा झालं बरोबर. आणि हे ना ते आधीचं टोमॅटो आहे म्हणून इथं मी काढून ठेवलेले आहे, ते उद्या वापर. हे बघा एवढंसं छोटंसं फ्रीजमध्ये पण ना आपण एवढं ॲडजस्ट करून ठेवलं ना सगळं ना बरोबर बसतं बघ व्यवस्थित. जागा रिकामी राहिले बघा. आता बघा एक तरी काम झालेलं आहे, म्हणजे की भाजी वगैरे सगळं बरोबर व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे. आता काय करते, पहिला झाडून घेते, क्योंकि संध्याकाळचं झाडू मारायचं तर अजून मी मारली नाही आहे. हां छान आहे. आता मी ते पहिलं झाडून घेते, त्याच्यानंतर कपडे काढत बसते. आणि त्याच्यामध्येच मी काय करते, मला रात्री फ्राईड राईस करायचं आहे ना, ते पहिलं भात वगैरे म्हणजे की तांदूळ भिजून हो रात्री ना मी म्हणजे की तांदूळ 1 तास झाले भिजत ठेवलेले, बासमती तांदूळ. फ्राईड राईस करायचं आहे, ते शेजवान फ्राईड राईसचं जे पाकिट येते ना ते आणली आहे, ते थोडंसं करून टाकते. चला मग आधी मी भाजी करून घेते. भाजीने झाडू मारून घेते, सॉरी. आता इथं बघा काल धुतलेलं अजून एवढं का सुकलं नाही बघा. तिथं बघा दोरीवर टाकलेली आहे. आता फॅनच्या वाऱ्याने ते सुकणार थोडंसं, मग परत उद्या ऊन आले की उद्या परत थोडंसं बाहेर घालते. हे लहान मुलं असलं ना घरी, बापरे हे आता कधी आता आपलं कपडे ठेवून होणार काय माहिती. आणि दुपारी करायची मुलगी जरा पण बघा 8:30 वाजलेलं आहे. 7 वाजता बसली होती मी कपडे सगळे हे करायला, तर बरोबर 8:30 1.5 तास लागले बघा एवढे. आता बरोबर सगळं अरेंजमेंट केलेले आहे. हे ह्यांचे पप्पाचे कपडे आहे, हे सगळं गुडियाचे कपडे आहे, इकडे सगळे आहे ते. त्याच्यामध्ये फक्त 1-2 शर्ट माझे आहे. हे सगळं बघा हे गुडियाचे फ्रॉक्स आहे, सगळं पार्टी वेअर फ्रॉक. तिथे युनिफॉर्म पण इथंच ठेवते की पटकन मला घ्यायला ना ते बरं पडेल. हे झाले. हे सगळं माझं साडी आहे, फंक्शनला वगैरे घालायचे साडी आहे. आणि हे काही माझे जरा जीन्स वगैरे आहे आणि क्रॉप टॉप्स आहे. आणि हे गुडियाचं टावेल आहे. हे माझं जीन्स आहे. आणि ह्याला काय म्हणतात, कुठलं पॅन्ट म्हणतात घ्यायला, अगं काय विसरली मी. हे जेव्हा ह्याला काहीतरी माझं बसलं तरी आहे.
ते सगळं ड्रेसेस आहे आणि हे आरोहीचे युनिफॉर्म आहे स्कूलचे आरोहीचे. आणि हे साधा साडी आहे, हे सगळं साधा साडी आहे माझे. आणि इथं सगळं मी परकर ठेवलेले आहे साडीचे. हे बघा एवढं सगळं करायला 1.5 तास लागला. आणि बघा मी कसं अरेंजमेंट करून ठेवलेलं आहे, म्हणजे अजून मला स्पेस राहिलेला आहे त्यामध्ये काहीतरी परत ठेवायला. अजून माझ्याकडे साड्या आहेत, ते सगळं मी बेडचे आतमध्ये ड्रॉवर आहे ना त्याच्यामध्ये ठेवते. त्याच्यामध्ये फक्त थोडेसे ठेवते, कधीतरी बाहेर चान्स मला ना पटकन मला पाहिजे असेल ना त्याच्याबद्दल मी वेगळं ठेवते. बाकीचे सगळं माझे परत बेड तिकडं आहे. हे बघा एवढंच म्हणजे आपण कसं छोटंसं प्लेसमध्ये पण ना ॲडजस्ट करून ना खूप सारे कपडे ठेवू शकतात. एवढं पावडर लावून आलीस. आमची गुडिया ना किती कपडे घडी केली आणि परत दमून ना आता ती 15 मिनिट झोपली होती आणि परत उठली. चला मग आता जेवण बनवून घेते मी, फ्राईड राईस. आता चला आम्ही जेवण बनवून घेते. तिकडे सिंपल फ्राईड राईस केलेले आहे. हे बघा आता ना 9 वाजलेले आहे. चला आता आपण जेवण करून घेतो. मी सिंपल फ्राईड राईसचे हे पाकिट येते ना शेजवानचं ते पावडर, ते घालून फक्त भात आणि एक बटाटे घातले आणि एक कांदा घातली. हे बघा. आणि थोडंसं मी शिरा केली. मला आज ना थोडंसं काहीतरी गोड खाऊसारखं वाटत होतं, थोडंसं मी शिरा केली. आता चला आपण जेवण करून घेतो. मग नंतर अजून परत भांडे पडलेले आहे, भांडी धुवायला पाहिजे. हे बघा कसं झाले ग? मस्त झाले. मला सांग कसं झाले ग? छान झाले. खाली नाही काय नाही, छान झाले. चला तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला मग उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. बाय बाय, गुड नाईट.